एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने टॅक्सी चालक आणि मालक आमच्या न्याय मागण्यांसाठी एकत्र जमलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही शांततेने लोकशाही मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत, पण आजपर्यंत आमच्या मागण्यांकडे केवळ दुर्लक्षच करण्यात आले आहे। आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। परिवहन मंत्री महोदयांनी स्वतः येथे येऊन आमच्याशी संवाद साधावा किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन आमच्या वेदना ऐकाव्यात। फक्त त्यांच्याशी थेट चर्चा झाल्यानंतरच आम्ही आमचे आंदोलन मागे घेण्याचा विचार करू। आम्ही सर्व टॅक्सी चालक आणि मालक सरकारला हेही सांगू इच्छितो की ही केवळ आमची लढाई नाही, तर आमच्या कुटुंबाच्या, आमच्या रोजगाराच्या आणि आमच्या मुलांच्या भविष्यासाठीची लढाई आहे। ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत अर्धवट सोडणार नाही। दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे। नमस्कार, मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता नवी मुंबई आझाद मैदान येते, तर माझ्या पाठीमागे बघू शकता हजारोच्या संख्येने इथे टॅक्सी चालक जमलेले आहेत। त्याच्यामध्ये काही टॅक्सी चालक आहेत, काही मालक आहेत। तर गेल्या कित्येक वर्षापासून, महिन्यापासून यांचं आंदोलन चालू आहे, यांच्या मागण्यासाठी यांचा लढा चालू आहे, पण त्यांच्या लढ्याला यश कुठंतरी येताना दिसत नाही। तर त्यात आज पण यांचं मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजही त्यांना 2-3 मीटिंग झाल्या, त्या मीटिंगमध्ये काय झालं आणि हे इथं या गेटवरती का बसले, तर आपण त्यांना विचारू। आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत, जे ओलावे टॅक्सी चालकांचं नेतृत्व करतात, त्यांच्या न्याय हक्कासाठी ते सक्षम लढत आहेत आणि याच्यापुढे लढतील अशी ड्रायव्हर लोकांची आशा आहे। सर, काय सांगाल? आता आपण आपला स्टेज सोडून इथं गेटवरती बसलात आणि आपल्या पाठीमागे हजारोच्या संख्येने ड्रायव्हर बांधव बसलेला आहे, काय नक्की काय? परिवहन मंत्री तोंड लपवून बसले आहेत, त्यांची एवढी पण हिंमत होत नाही की त्यांनी ड्रायव्हरांना तोंड दाखवावं। पोलिसांना आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। आता वरिष्ठ अधिकारी त्यांना विचारायला गेलेत किती वेळात तुम्ही आम्हाला येऊन तोंड दाखवणार आहे। नाही दाखवलं तर आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला डायरेक्ट मंत्रालयाकडे चालत जाण्याशिवाय आणि मंत्रालयाला घेराव घालण्याशिवाय पर्याय नाही। आता तुम्ही स्टेजवर बोलताना असा उल्लेख केला की कोणतरी आलं होतं आणि तो त्यांचा फ्लॉप झाला, तो नक्की कोण आला होता आणि कोणी पाठवला होता? हजारो करोडच्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि जेव्हा एवढा पैसा आहे तेव्हा ते पैशाच्या माध्यमातून वेगवेगळे खेळ खेळायचा प्रयत्न करतात। अशाच प्रकारे एक व्यक्ती जाणून बुजून जो गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या आंदोलनाविरुद्ध भडकाऊ वक्तव्य करतोय, अशा माणसाला इकडे पाठवून आमच्या लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला, तर त्याला खोट्या केसेस टाकतील आमच्या लोकांवर त्याचा प्रयत्न होता, पण तो त्यांचा डाव फेल गेला। तो दलाल होता, तो पळून गेला। आमच्या लोकांनी त्याला पकडून दिलं, पोलिसांकडे सांगितलं की जबाबदारी तुमची आहे, हा माणूस प्रॉब्लेम क्रिएट करतोय, त्याला पोलिसांनी बाहेर काढलं। नक्की आपला काय अंदाज आहे? त्यानं मतलब नेता लोकांशी संबंधित आहे की कुठल्या युनियनशी संबंधित होता तो व्यक्ती? आपण ओळखता का आपले ड्रायव्हर चालक त्यांना कोण आहे? अशा खूप गल्लीबोळामध्ये राज्याच्या युनियन तयार झालेल्या आहेत, त्यांच्यामागे एकही ड्रायव्हर नाही आहे। स्वयंघोषित नेते असतात, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून याच्या संघटनांच्या माध्यमातूनच पैसे कमवले। त्यामुळेच आम्ही इकडे आज आम्हाला एवढं लांबणेऊन नेतृत्व करावं लागतं आहे की या स्वयंघोषित दलालांमुळे नुकसान झालं आहे। तर त्यांच्या असताना नसताना काय फरक पडत नाही, ते चांगलं काय करू शकत नाही, खराब करण्याचा प्रयत्न करतात, ते आम्ही दरवेळेस करतोच। पण आता तुमची इच्छा काय? कोणी येऊन तुम्हाला भेट द्यावी किंवा तरच तुम्ही इथून उठणार? आणि तुम्ही कोणाशी बोलणं झालं, कोणाने आश्वासन दिलं की तुम्हाला भेट देतो म्हणून, असं काही झालं का? त्यांची भेट आम्हाला काय त्यांच्याशी गप्पा मारण्याची हौस नाही आहे। 2 प्रश्न जे आम्ही इतके दिवसात आंदोलनाच्या माध्यमातून विचारतो, ते त्यांना तोंडाच्या समक्ष विचारायचे आहेत की तुम्ही का या 2 गोष्टी होऊन देत आहेत? तुम्ही रॅपिडोकडनं पैसे घेतलेत म्हणून तुम्ही या 2 गोष्टी होऊन देताय का? खरंच तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमचे मुख्यमंत्री ऐकत नाही आहेत का? गृहमंत्रालय तुमचं ऐकत नाही आहे का? तुम्हाला पोलिसांकडनं मदत मिळत नाही का या बेकायदा कंपन्यांवरती कारवाई करण्याचा? आमचा त्यांना प्रश्न असणार आहे। पण आता काय नक्की मागण्या तुमच्या? नाही मागण्या पूर्ण झाल्या की कोणी तुम्हाला भेट दिली नाही तर काय करणार? आझाद मैदानावर बसणार की पुढची भूमिका काय असणार आहे? मंत्रालयाकडे जायला मगाशीच सांगितलं होतं। आंदोलन करताना पोलीस अधिकारी जर का प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा वेळ देणं हे आमचं कर्तव्य असतं। जर का आडमोठेपणाची भूमिका घेतली तर संघर्ष हा होतोच, पण जर का सहकार्य करत असतील, दिसत असेल तर आम्ही त्यांना सहकार्य, आमचं भांडण मंत्र्यांशी आहे। नाही त्यांनी केलं आम्हाला मंत्र्यांची भेट तर आम्ही जाऊन घेणारच, आम्ही सोडणार नाही आज। तर काय सांगाल? गेले कित्येक दिवसापासून तुम्ही संघर्ष करत आहात, ड्रायव्हर बांधव तुमच्या पाठीशी उभा आहे। जे लोक विघ्न आणत होते तर त्यांना काय मेसेज द्याल? आता हजारोच्या संख्येने इथं ओला चालक बसलेले आहेत आणि आपल्या सुरक्षेसाठी पोलीस पण तैनात झालेले आहेत, तर काय मेसेज द्याल त्या लोकांना? विघ्न आणणाऱ्या लोकांच्या कानाखाली चपराक ही लोकांनीच मारली। एवढी मोठी उपस्थिती आहे, एवढे प्रयत्न करून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करून एवढे लोक आले, ते काय वेडी नाही, त्यांना सगळं कळतं। हे लोक त्यांचं कुटुंब जगवतात गेले अनेक वर्ष, सुशिक्षित पोलीस व्हेरिफिकेशन झालेले लोक आहेत। याच्यावरून वेगळं दलालांना मी काय बोलायची गरज नाही आहे, पण शेवटी ते दलाल आहेत, त्यांना लाज नाही आहे, निर्लज्ज आहे, तर ते त्यांच्या साईडने प्रयत्न करणारच। त्यांना जर का जनाच्या लाज असली त्यांनी हे त्यांचे प्रयत्न थांबवले असते।
तर बघू शकता हजारोच्या संख्येने तर टॅक्सी चालक जमलेले आहेत आणि यांचंही म्हणणं आहे आणि जे डॉक्टर साहेबाचं म्हणणं आहे गेले कित्येक दिवसापासून ते संघर्ष करतात सामान्य लोकांच्या न्यायासाठी। जोपर्यंत परिवहन मंत्री किंवा संबंधित अधिकारी यांना भेट देत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही आणि इथून तो आला नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत पण जाण्याचा प्रयत्न करू। पण जो काही पुढे अनर्थ घडेल त्याला जबाबदार परिवहन मंत्री आणि शासकीय संबंधित अधिकारी राहतील। धन्यवाद। 2.5 महीने से हम लोग यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। 2.5 महीने से हम हमारी मांगे मान रहे हैं, लेकिन ये जो राज्य के परिवहन मंत्री हैं उनको ड्राइवर लोगों के मांगों से कुछ लेना देना नहीं ऐसे दिख रहा है। सुबह से भी हम लोग यहाँ पे आए, अब तक हमको निरोप नहीं मिला है कि कब तक परिवहन मंत्री मिलेंगे। अगर परिवहन मंत्री इमीडिएटली हमको नहीं मिलते हैं तो हम सब लोग खुद मंत्रालय की तरफ चलते हुए जाएंगे और उसके लिए कुछ भी होगा लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन, उसके लिए सिर्फ और सिर्फ परिवहन मंत्री जिम्मेदार है। नहीं, अभी मैसेज पहुंचाने के लिए कई दिनों कई महीने लगते हैं परिवहन मंत्री कोई भी मंत्री को मिलने के लिए, तो आपका मैसेज गया क्या उन तक कि भाई हमको मिलने के लिए आओ? अभी 2.5 महीने से तो हम मैसेज दे ही रहे हैं, 2.5 महीने तक नहीं गया तो अभी भी लग तो नहीं रहा है जाएगा, मैसेज जाएगा, नहीं तो हम लोग खुद चलते चलते उधर निकल जाएंगे। अभी जो बॉक्स रखे आपने जो गोविंदा 2026 ये क्या चीज़ है और क्या क्या प्रो गोविंदा 2026 के वजह से सब हो गया है। मंत्री साहब को पैसे की जरूरत थी तो उन्होंने रैपिडो से स्पॉन्सरशिप किया है, उसके बलबूते रैपिडो अभी इतने बड़े तादाद में इलीगल एक्टिविटीज़ राज्य में कर रहा है, फिर भी रैपिडो को आज तक 1 रुपये का फाइन नहीं लगा है। दूसरे बाजू में हमारे ड्राइवर भाइयों को हज़ारों रुपए के फाइन लग रहे हैं रैपिडो के वजह से। बाइक टैक्सी वो यूज़ कर रहा है, तो इसलिए अभी हमने बोला है कि रैपिडो पैसे लेके आपने काम कर सकते हैं तो हम लोग भी पैसे देंगे और हमारे काम करके लेंगे मंत्री साहब से। इसलिए हमने पूरे राज्य से भीख मांग के उनके लिए चिल्लर जमा किए हैं और ये पैसे हम लोग मंत्री साहब को देंगे और बोलेंगे कि रैपिडो का काम मत करो, हम लोगों का काम करो, हम भी आपको पैसे दे रहे हैं। परिवहन मंत्री ने मंत्रालय के बाहर खुद आके बाइक टैक्सी बुक किया था, उन्होंने खुद कहा था कि ये अनलीगल है, तभी भी चल रहा है, तो क्या लग रहा है आपको? ये महाराष्ट्र गवर्नमेंट के वो स्टंटमैन है, उनको सिर्फ स्टंट करने को आता है, बड़ी बड़ी बातें करते हैं, लेकिन जब भी स्पॉन्सरशिप मिलता है तो सब बंद हो जाता है। ऐसे मंत्री का तो धिक्कार ही करना चाहिए। तो अभी ये जो ड्राइवर बांधव है उन्होंने अपना जो वेता है आपके सामने रखी है, तो क्या क्या परिस्थिति उन लोग का, क्या आगे वाला भविष्य कैसा होने वाला है इन लोग का? ड्राइवर भाइयों का भविष्य और वर्तमान दोनों अंधकार में है, एक एक दिन कैसे गुजार रहे हैं उनको ही पता है। ऐसी हालत में हम लोग सरकार से ही अपेक्षा कर सकते हैं कि आपको इलेक्टेड गवर्नमेंट हो, हमने आपको चुन के दिया है, आप रेगुलेटरी बॉडी हो तो आपको काम करना चाहिए। इसलिए इतना गुस्सा आप ड्राइवर भाइयों में देख सकते हो। इसलिए मेरी उनसे ये आह्वान रहेगा कि टाइम पास मत करो, खुद का नुकसान मत करो, खुद के पैर पे कुराड़ी मार के मत लो, वरना सब ड्राइवर भाई मिलकर महायुति के खिलाफ वोटिंग करने का इस कॉर्पोरेशन के इलेक्शन में हम लोग पढ़ लेंगे और उसके नतीजे उनको इलेक्शन में दिखेंगे। अभी जो मिलने के लिए नहीं आएंगे तो अपना अगला भूमिका क्या रहेगी आपको? वो नहीं आते तो हम उनके पास जाएंगे। हम लोग अभी थोड़ी देर हमने पुलिस को टाइम दिया है, आगे मैसेज भी दिया है, पुलिस की गाड़ियाँ भी दिख रही है, तो मेरे हिसाब से सही मैसेज सही जगह पे पहुँचा है। अगर नई मीटिंग को बोलते तो हम लोग सब लोगों को वहाँ पे जाने के अलावा कोई पर्याय नहीं होगा। नहीं सर, अभी इतना लोग जो रास्ते पे उतर गए तो कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण हो सकता है और पुलिस बांधव जो भी है तो अपने जो सामान्य नागरिक है उनको ही टारगेट करते हैं, तो अपने को भी तकलीफ हो सकता है। तो जो भी उधर अनसुनी होगी तो उसका जवाबदार कौन रहेगा? हम संविधान को कायदा को मानने वाले लोग हैं, इसका मतलब ऐसे नहीं है कि आप उसका ही गैर इस्तेमाल करके हम लोगों से हमारे हक छीनोगे। हक मांगना भी हमारा संवैधानिक अधिकारी है, हम लोग वो कॉन्स्टिट्यूशन लिमिट में रह के ही मांग रहे हैं। लेकिन आजकल के मंत्री लोग इतने बेशर्म हो गए हैं कि उनको कुछ पड़ा ही नहीं होगा, तो हम भी थोड़े बहुत केसेस लेने से डरते नहीं हैं। हम लोग हमारा अधिकार मांग रहे हैं और उसके लिए हमारे बाल बच्चों के लिए, हमारे पेट के लिए अगर कुछ झूठे केसेस मुकदमे और भी लेने पड़े तो हम उसके लिए भी तैयार है। हमको न्याय व्यवस्था पे पूरा भरोसा है। तो आपको परिवहन मंत्री मिलने नहीं आएंगे और आपकी मांगे पूरी नहीं होगी आज, तो अगला कदम कैसा रहेगा आपका और आपके जो भी जितना ड्राइवर भाई है उनका क्या अगला कदम भूमिका कैसा? हमारा तरीका ऐसा है कि हम सब लोग सलाह मशवरा करके ही जो जनसभा होती है उसमें ही डिसीजन लेते हैं। मैं लोगों से राय पूछता हूँ, मंत्री साहब से मीटिंग होगा या नहीं होगा, उसके बाद हम लोगों का जो जनसभा होगा शाम को 4 बजे, उसमें हम लोग डिसाइड करेंगे कि आगे क्या करना है, उससे हम लोग आगे कदम उठाएंगे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर
9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.